गाइस आज का ब्लॉग बहुत अपना इंटरेस्टिंग होने वाला है. एकदम फार मजेशीर ब्लॉग होणार आहे. आपल्यासोबत आज फुल काय म्हणते ते जोडलेले आहेत कार्यकर्ते आपल्या मंडळाचे. ये विवेक मस्के. गाइस अभी हम लोग मंदिर में जा रहे हैं. ये लाला है मेरा डॉग है, कुत्ता है मेरा, फालतू कुत्ता है, कुछ काम मेरा धाम का. चल अभी हम दोनों जा रहे हैं. अपन बना रहे आज मंदिर का काम बाकी है. ये नाके से भैया उठा के लाया वे. ये राजू भैया आपला भाऊ लावतोय कार्यकर्त्यांना फोन. एक पण कार्यकर्ता फोन उचलेला नाही. आपल्या सगळ्या दत्त जयंतीचं पूर्ण काम सगळ्या जोरदार तयारीमध्ये चालू आहे. हाय मी विवेक आहे. हे विवेक आहे. हे विवेकचा भाऊ कोण आहे? वैभव मस्के. हे काय नाही रताळा असाच. आता आम्ही चाललोय स्कूटी आणायला, कारण आम्हाला आहे ना आपल्याला आपल्या ह्या मंदिराच्या कामासाठी ना माल कमी पडलेला आहे, तर आम्हाला गाडीची आवश्यकता आहे. हे आमचा फुकटू दात. हे पण सिंगल आहे, हे पण सिंगल आहे, भाऊ पण सिंगल आहे. पण या भावाचं आम्हाला ह्या वर्षी लग्न करायचं ठरलेलं आहे. वॉकिंग को नहीं जा रहा, हम अभी स्कूटर लाने को जा रहे हैं अध्यक्ष का. ये मेरे साथ जोड़ा ये विवेक मस्के, साहिल हराड़, वैभव मस्के और हमारा गोटे शेट लाइट का काम किया है. अरे लाइट का काम किया लेकिन दुबई नगर का लाइट नहीं दिख रहा. चलो कोई बात नहीं. नगर पूरा पांढरा किया है. स्कूटर एक आहे आणि आम्ही 4 जण चाललोय. अजून 2 जण येणार आहे. पण आता येणार कसे, आम्ही चाललोय बरोबर, पण येताना कसे येणार आहे हे आम्हाला काय म्हणते ते मोठा प्रश्न पडलाय. हा भाऊ एकटा जरी बसला तरी आखी स्कूटर जाम होऊ जाईल, पण हरकत नाही. आपण ढकलीत आणू स्कूटर, ढकलीत आणणार आहे आपण स्कूटर, बरोबर ना. ढकलीत स्कूटर. हम जा रहे स्कूटर पे. कुठे घेऊन चाललाय गाडी? आज हम जा रहे. इधर थंडी बज रही है. किसका चाहिए भावांनो, शिव बघा हत्यार घेऊनच तयार आहे भाऊ. आता हे भरणार आहे खडी, याला मारायला लावायची कडी. हे भरणार आता काय, हे गोदी आणून देणार गोट्या. ती खडी कैसे भरते. लेकिन आजची तर बघायचं असं कष्टाशिवाय पर्याय नाहीये, कष्टाशिवाय पर्याय नाहीये. भावांनो, भावाचे कष्ट असे आहेत की दिवस रात्र मेहनत करतोय. त्याचं कष्ट तर देखो कैसा भर रहा है खडी. ये आपल्या गाडीला आहे. इथून इथपर्यंत यायला गाड्या लागते त्यांना. 2 कार्यकर्ते गोट्या भाई मागचा. अभी डस भर रहा है. ये देखो हमारा हाथी है यहाँ पे. दोस्त आहे भाई. इथं डस चोरी करतात, ह्यांना अक्कल नाही राहिली. आणि हे बघा गाडीवाला डस चोरी करून घेऊन जायला. हे आमचे आबी दादा काम करत आहे. खूप कष्ट त्यांच्या अंगात भरला आहे. अध्यक्ष आले डायरेक्ट कामावरून, डायरेक्ट इकडे आले अध्यक्ष. काय माहिती घरूनच हेल्मेट घालून आले का काय माहिती. त्यांना ह्याला करायची आहे, सिक्युरिटी करायची आहे म्हणून यांची प्रोसेस. आणि आम्हाला करायचं माल बनवायचा आहे. सगळं खरंय, पण आपल्या ब्लॉग मध्ये शिवायला बंद नाही. मला असं फोनदार सांगितलं ह्याला पैपच बसा नाही. चॅटिंग करते कुणाला तरी. आपल्याला झुमिंग आहे बरं का फोनला. इसको बोलते मंडळाचे कार्यकर्ते. हात पावांडो येणी ना, ये लाकूड तोडायची ऐवजी ती पट्टी तोडली, डायरेक्ट पट्टी. भावांनो आपलं मंडळ खूप गरीब आहे. गरीब मंडळाची. आमच्या मंडळात सगळे एकाच्या नमुने मारलेले आहेत. आता आम्हाला मारायचे तर पाणी एवढं काम हवा आ रहा है. वाटले मस्त पैकी. आता कोणतं तरी इसको पिक्चर देखने का है और मेरी लाइफ का पिक्चर होगा पूरा. नाही ना, हवाच्या आरा बाबा. आता पाणी मारून झालंय. आता आपण मारणार आहे होल. पडली दगडाची कमी. आणि साहिल भाऊ आता डायरेक्ट रस्ताच खोदायचा प्रयत्न करतोय. रस्त्याला भरपूर दगड आहेत. निघला दगड. रात के 12 बजे ये क्या कर रहा है अध्यक्ष? मित्रांनो, अभिषेक भाऊनी काम डन केलंय. रात्रीचे 1 वाजलेले. धन्यवाद मंडळ. भावांना आपलं झालं. अरे जे करते ते कर ना. डन.